2 3 गणपती बाप्पा मोरया. तुम्ही एकदा बघून जावा, तेव्हा तुम्हाला आयडिया पण येईल आणि आम्हाला पण कळेल किती पेपर बॅग लागेल ते पण कळेल. येस. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी आता आली इकडे वाड्यावर आणि मम्मी सोबत आहे. ओके. आम्ही आता गणपतीचे प्रिपरेशन्स करत होतो, त्यासाठी आमच्या सगळ्या गोष्टी गप्पा बस आता नाही सांगायचं. हां, मम्मी तुम्हाला आमची थीम रिव्हील करत होती, तर तिला असं बोललं की आता नाही, सस्पेन्स ठेवायचा आहे तुम्हाला आणि तो मी नंतर दाखवणार आहे. सो अजून गणपती बसणार आहेत परवा आणि उद्या आहे हरतालिका. सो आमच्याकडे ॲक्च्युली गणपती आम्ही उद्याच आणतो, संध्याकाळी आणतो आणि हरतालिकेची पूजा असते जी सकाळी, जी सगळ्यांकडेच असते मोस्टली, पण आम्ही गणपती उद्याच आणतो संध्याकाळी. सो मी ॲक्च्युली आज व्लॉग ह्याच्यासाठी चालू केला बिकॉज आम्ही आता प्रिपरेशन्स करतोय, म्हणजे मेजरमेंट हे काय कसं करायचं आहे. सो त्यासाठी. आणि ही बाई तर हिचा डोकं आहे मोस्टली, नाही माझं पण आहे. खरं सांगूनच आहे, तुझं आहे का माझं आहे डोकं? सगळ्यांचंच आहे. आपल्या ज्या थीमसाठी आहे, सांगू नको काय थीम आहे, सस्पेन्स आहे. सो आम्ही दरवर्षी सारखा गणपती आम्ही इथेच बसवतो ह्या स्पेसमध्ये. सो या. आणि एकाने मला आत्ता माझ्या महालक्ष्मीच्याच व्लॉगमध्ये कमेंट केली की तुम्ही महालक्ष्मी कुठे विसर्जन करतात असं. तर आम्ही महालक्ष्मी विसर्जन नाही करत, आमच्या घरातच असतात त्या. आम्ही म्हणजे 365 डेज आमच्या घरात असतात त्या, आम्ही विसर्जन नाही करत त्यांचं. सो या. आणि नाशिकमध्ये कोणी लोक जे विसर्जन करत असेल तर ते मला माहीत नाही आहे की कोण विसर्जन करतं आणि कुठे करतं. मोस्टली मला ते काही आयडिया नाही आहे. सो नाही, आय कॅन टेल यू की कुठे करतात. सो या, आमची ही डेकोरेशनची तयारी अजून तरी काही चालू झालेली नाही आहे, पण हळूहळू तुम्हाला मी दाखवेल. उद्या मोस्टली आम्ही करू थोडीफार चालू. सो खूप लोकांनी मी बघते इन्स्टाच्या स्टोरीजमध्ये आणि काही काही ब्लॉग्समध्ये लोकांनी आधीपासून तयारी चालू केली आहे. मोस्टली मुंबईकर ते जे असतात ते आधीपासून चालू करतात सगळ्या गोष्टी. सो अजून तरी आम्ही नाही चालू केली आहे, पण आम्ही करतोय. वी आर ऑन द वे. आणि गणपती बाप्पा येणार. आमचा गणपती तुम्ही बघताल, ह्या वर्षीचा गणपती. आणि हां, सॉरी एक आठवलं मला, गणपती बुक केला होता आम्ही. मी तो व्लॉग तेव्हा मी व्लॉग शूट नाही केला बिकॉज तो इतका सडनली मी तो गणपती बुक करायला गेले आणि मी एकटीच गेले. ॲक्च्युली स्टोरी त्याच्या मागची मी सांगते. मी एकटी नव्हती गेले, वैभवी साईराज आणि शांभवी माझ्यासोबत होते तेव्हा. बट मी बुक करायचा तो मी एकटी गेले आणि तो केला बिकॉज तो माझ्या ऑन द वे होता ऑफिसच्या. सो मी तिथेच बुक करून टाकला तो लगेच. पण बघायला गेलेलो तेव्हा आम्ही सगळे गेलतो गाडीमध्ये, तर तेव्हा काय हे घरचे माझे काय बोलले नाही, म्हणून मग काही तो बुक तेव्हा आम्ही केला नाही असं की डन हाच घ्यायचा आहे असं काही. पण मग नंतर मग मी जाऊन मी करून टाकला तो. सो तुम्ही उद्या बघताल, उद्या बघताल तुम्ही फायनली की आमचा गणपती बाप्पा इतका गोंडस आहे, खूप गोंडस आहे. तुम्ही बघताल उद्या. सो आज मी हा व्लॉग आज चालू असं केलं की थोडंसं आज चालू केलंय आम्ही, कामाला घेतली सुरुवात. सो म्हणलं दाखवू तुम्हाला पण. येस, उद्यासाठी आय एम एक्साइटेड. सो गाईज, मी म्हटले होते की आपण उद्या भेटू, पण मला एक सांगायचं असं सांगण्यापेक्षा मला एक दाखवायचंय. मी माझ्या महालक्ष्मीसाठी जी त्या दिवशी जी साडी घालणार आहे ती तुमच्यासाठी पण एक सरप्राईज आहे. इग्नोर माय दिस स्टाफ. बट त्या दिवशी मी हे ज्वेलरी बघत होते मम्मीच्या ह्या खजान्यामधून. तुम्हाला तिचा खजाना दाखवते. इतका खजाना आहे तिच्याकडे, ॲक्सेसरीज. एक मिनिट, हे बघा, हा एकच बॉक्स आहे. हा एकच बॉक्स आहे. त्याच्यातून मी बघत होते की माझ्या साडीला सूट होईल अशा काय काय गोष्टी आहेत. तर मग मला एक तर हे दिसलं आणि हे एक गळ्यातलं घालू शकते मी. मस्त आहे, आवडला मला. माझ्या साडीचा कलर मी तुम्हाला सांगते की तो असा आहे, ब्राऊनमध्ये आहे. सो हे एक जाईल माझ्या साडीवर, हे एक घालेल मी. आणि हातात हे पण चांगलं वाटेल बिकॉज साडीचा कलर ब्राऊन प्लस असा आहे, थोडासा ऑफ व्हाईट. सो हे दोन जाईल माझ्या साडीवर. अजून बाकी तर मला काही वाटत नाही आहे इथं, म्हणजे दिसत तर नाही असं काही की
तिथे घालू शकते. सो या बघू. अजून तिच्याकडे कानातले सुद्धा आहेत. मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये बघा म्हटलेले, आय गेस रक्षाबंधनच्याच ब्लॉगमध्ये, की तिच्या कानातले बघितले ना, तिच्याकडे असे खूप वेगवेगळे आयटम्स आहेत. सो मला तसे माझी जी साडी आहे ती पण मी तुम्हाला सांगते. त्याचा पण एक मी खूप थॉटफुल विचार केलेला आहे ह्यावेळेस, की आपण ह्या वर्षीची हे जे वर्ष आहे 2025 बरोबर, तर त्याच्यामध्ये ह्या वर्षीची जो कलर थीम आहे म्हणजे कलर ऑफ द इयर तो आहे, मी इकडे पॉपअप करून दाखवेल तुम्हाला. तो आहे असा कॉफी ब्राऊन कलर आहे. सो जशी आपली क्रीम कशी असते चॉकलेटची, चॉकलेट कलर नाही आहे पण तसं तो माचा नाही मूजचा कलर कसा आहे तसा कलर आहे ब्राऊन, तसा मूज ब्राऊन आहे. सो खूप मला तो कलर बघूनच माझा तर खाऊ इतका भारी वाटतं. सो तो ह्या वर्षीचा हा कलर आहे गाईज. मी स्पेशली घ्यायला गेली आहे नवीन साडी. बघताय तुम्ही माझं डेडिकेशन. मी आय गेस असं मी जे डेडिकेशन आहे ना माझ्या साड्यांबद्दलचं आता सध्या वाढत आहे खूप जास्त, माहित नाही का म्हणजे वाढत आहे ते. आणि मग म्हणून मी ती नवीन साडी घेऊन आली आहे महालक्ष्मीसाठी आणि नंतर पण यूज अच्छा. आणि त्यासाठी माझं हे फिक्स झालंय. बघूया कानातमध्ये काय जाईल, अजून काय तिच्याकडे गोष्टी आहेत ते तर बघतेच मी इथे. कळायला मी एकाला एक जणांनी मला कमेंट केली की तुम्ही पॉलिश करायला कुठे नेतात महालक्ष्मी आणि हे सगळं. तर महालक्ष्मी आम्ही आता आय गेस पॉलिश करायला दिल्या आहेत ऑलरेडी, पण तो तेव्हा मी काही ब्लॉग घेतला नाही. पण जेव्हा घ्यायला जाऊ आम्ही महालक्ष्मी तेव्हा मी जाईल श्योर. मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी महालक्ष्मी घ्यायला जाईल तेव्हा. आणि मग कुठून आणल्या आहेत महालक्ष्मी आणि कुठे पॉलिश करायला देतो आम्ही नाशिकमध्ये ते तुम्हाला पण मी दाखवून देईल. ओके डन. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते ब्राऊन हे छान वाटतात आणि बरेच आहेत मम्मीकडे, हे पण छान आहेत. हे खूप असं एलिगंट लुक देईल असं वाटतंय साडीवर, मस्त वाटेल. पण गोल्डन आहेत थोडेसे तर मग ठीक आहे. असं पण माझ्या हे पण इथे पण गोल्डन आहे, तो बॅलन्स करेल असं वाटतं. हे पण गोल्डन आहेत मध्ये सो दे कॅन बॅलन्स इट गाईज. हे बघा मम्मीने मला अजून दिलेत. हे नाकातला मी एक ट्राय करून बघते. हे कानातलं घालू की हे कानातलं घालू, हे पण छान वाटतंय ना. आणि मम्मीचं म्हणणं आहे की ऑक्सिडाइज ज्वेलरी घाल. सो आय एम ट्राईंग. हे मस्त वाटतंय काही नाही. इग्नोर दिस. फॉरवर्ड असं नसतं ते, असं असतं. काय बोलला? बोल ना काय बोल ना. काहीच तुम्हाला म्हटलं की म्हशीला लावतात तसं वाटतंय. अबे साले. मी त्याला मला म्हणायचं की तू म्हैस आहे. हो खोटा मस्त वाटतंय ना. मम्मीचा स्टॉक बापरे. आणि मम्मीची साडी आणि मम्मी मम्मी बघू खरंच सांग मग हे कानातलं हे चोकर आहे ना. मला चोकर नाही आवडत यार. कसं वाटेल मम्मी ते साडीवर छान वाटतं. बघू लेट्स ट्राय. बघू गाईस हे पण एक दिलाय तिने मला ऑप्शनला. बघूया. हे गाईज दिस इज डे 2 म्हणजे हा दुसरा दिवस आहे. मी घरी आली आहे वाड्यावर जस्ट आत्ता आली आहे. सवारला दूध द्यायला आली आता. हे बघा ते आता तुम्ही बघितलं ना सगळेजणी आले आहेत तिकडे पूजेसाठी. आमच्याकडे येतात दरवर्षी घरी हरतालिकेची पूजेसाठी. सो मला पण करायची आहे, आज उपवास असतो. सो या माझी बाकी आहे पूजा करायची. अशी पूजा येतात वगैरे सगळं ठेवलंय. तवा टू गाईड अस. नाव घेतं बस. पूजा ते आहे. येस हां. आता काय डोळ्याला पाणी लावलं का? डोळ्याला पाणी लावलंय. शुभ विवाहे योग शीघ्र प्राप्त्यर्थम. दीपिका तू नको म्हणू. हरतालिका व्रत प्रत्यर्थे महादेव पूजन कल्याण अंबिका सहित करीसे.
सो गाईज तुम्ही बघितला मम्मीने, मला माहिती आहे की कसं, मी बघितला नाही अजून की तिने कसा व्हिडिओ शूट केला मी ते पूजा करताना. आम्ही दोघी त्या माझ्यासोबत अजून एक ते जण होते ते का बसले होते बिकॉज ऑलरेडी सगळ्या ह्यांची पूजा करून झाली होती आणि त्या स्वामींनी सगळं सांगितलं होतं आणि मी ते एक्सप्रेशन असे ह्याच्यासाठी केले कारण की त्यांनी स्पेसिफिकली मला ते मेन्शन केलं तिथे की तुझं लग्न झाले म्हणून तू तिथे तशी पूजा कर, तो संकल्प तसा सोड, म्हणून माझं तसं एक्सप्रेशन होते. ओके. आणि मग अशा पद्धतीने हरतालिकेची पूजा झाली आहे ना. सो आजच आम्ही गणपती आणायला जाणार आहे. 8 पर्यंत आम्ही आणायला जातो गणपती आजच. आणि मग उद्या फक्त घरात म्हणजे ठेवलेला असतो आणि मग फक्त स्थापना करतो त्याची आणि मग पूजा ते संकल्प उद्या सोडतो. हे बघा ही छान दिसते. सो ठीक आहे, मी तुम्हाला आता संध्याकाळी भेटते आणि तुम्हाला मी संध्याकाळी सगळं दाखवते. हे गाईज, सो आता वाजले आहेत 8. मी तुम्हाला जसं म्हटले होते की 8 वाजता आम्ही घ्यायला जातो, 7-8 पर्यंत गणपती. सो आता आम्ही घ्यायला चाललोय गणपती गाडीमध्ये बिकॉज तो लांब आहे घरापासून गाडी. ठीक आहे चलो. सो हे बघा ही चमनगोटी आहे माझी. सो आई बाबींनी असे का कपडे घातले तर जाऊ द्या. मला म्हणायचंय. ठीक आहे गाईज. सो आता आम्ही निघतोय आणि लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. माझ्या डोक्यात काय आलं माहितीये का की काय माझ्या डोक्यात काय आलं की आपण गणपतीचे असे सिरीज बनवू ही सगळी. गणपती बाप्पाची एक आहे डे 1 हे सगळे असं. सो दिस इज पार्ट 1 असं म्हणेन मी आणि पार्ट 2 मी उद्या टाकेल जे आगमनाचं उद्या सगळं जे सगळं असेल. ठीक आहे. उलटा कॅमेरा झाला. So bye guys. क्या करेगी ये मेरे बिना व्लॉग में बताओ और बोलती है वेलकम टू माय यूट्यूब चैनल गाइस. Hey guys, welcome to my new vlog. सारी उम्र में जो कर जबड़े आ रहा. ठीक आहे चलो आम्ही निघतो आता. बाय. काही सकाळपासून एवढा पाऊस आहे. गणपती बाप्पांना मला माहिती नाही की यावेळेस भिजत आणायचं आहे का, भिजत यायचं आहे तुम्हाला. मस्त पाऊस आहे ते बघा. अरे यार हे पाणी येत होतं वरतून आणि मी मूर्खासारखी तिथूनच आले आणि मला माहिती होतं हा तिथे पाणी आहे तरी पण हिला करायचीच होती. अगं तू हात बाय गाय. अरे मुद्दाम म्हणते मी. लिफ्ट मध्ये काय करते परत एकदा. आम्ही गाडीमध्ये बसलो, सगळं झालं, निघत होतो. रिसिट विसरले मी. गणपतीची बुक केली, आपल्याला रिसिट मिळते ती माझ्याकडे. मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गेले होते बुक करायला. चला खरंच नाही की कसं काय सगळं सुरळीत चालू आहे बरं नाही का. कुछ तो कांड होना चाहिए ना लाईफ में. आणि मी समजा हे तिकडं गेल्यावर म्हटले असते की अरे रिसेट तर माझ्याकडे नाहीये. ओ माय गॉड रिसेट. हा मला इतक्या शिव्या बसल्या असत्या ना त्यापेक्षा. आणि अण्णा पण आता गाडीमध्ये काय माहिती काहीतरी बोलत होते, म्हणले कांड होईल. ह्यांनी असं कांड करून ठेवलाय ना. कांड 1 मिनिट कांड हुआ है, मैंने रिसिट नहीं ली है. सो आता मी रिसिट घेतली आहे. अण्णा आणि ते खाली थांबलेत. लेट्स गो फायनली. हुशार आहे मी खूप बोलणी खाल्ली असते कारण की मला माहिती आहे. लेट्स गो गाइस. गाडीमध्ये फायनली मी वैभवी राहायला. हे बघा गाइस पाऊस. हे काय बघ बघ. गाइस मैं थोड़ी सी बीमार हूँ. बघा माझा शेप. शी यार वैभवी बिंडो. सो गाइस आम्ही इकडे आलोय. सो गाइस दिस इज आवर गणपती. हा 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 हे वाजवत आहे तिथे.
तिथे 2 मुलं आहेत ते वाजवणार. सॉरी 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 सॉरी. तर अण्णा बोलले की वाजव रे. जय जयकार गणपती आला. आले रे आले. गणपती आले. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया. शिवराज म्हणत राहा गणपती बाप्पा मोरया. मन बघा नाचो. ये नुसते डान्स करते. पण असं एका ब्लॉग मध्ये केलेलं आहे ना. यात इकडेच आपण गणपती घ्यायला आलो होतो एकदा. कुठे इकडे हो चोपडा लॉन्चच्या इथे एकदम. हो ना अर्जला का? कधी तेव्हा पण मी ब्लॉगिंग केलं होतं. म्हणजे मी ब्लॉग घेतला होता तो पण. कधी आहे तो मागते का मागते हा 2 वर्ष झाली. तेव्हा आपण इथूनच घेतला होता गणपती. कोणता गणपती होता? आता तो डिस्क्राईब करते. काय लॉजिक आहे. आता माझा ब्लॉग बघ तुम्ही पण बघा. इकडे 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 कुठे पिन करेल मी. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. Guys, we are finally we have got our गणपती बाप्पा. आणि ते बघा वरती. ते बघा वरती. मोरया. गाईस ती काकू आहे इथे. मोरया. आणि ते बाकीचे गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. इथे हळू चालू. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया. गणपती आळू तू मूर्ती बघा. मूर्तीला नाही का? त्याला आवडत त्याला हे पास ना. लागते तिला. मम्मी चल. गणपती बाप्पा मोरया. टू 3 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एकदम सुंदर आहे. ते एक हत्यार होते ना आपल्याकडे. एक नाही ना. एक त्याला एक आहे नाही ते पण एकच आहे आपले 4 आहेत जोड. हे मोठे मोठे आहे ना. गाईस तुम्हाला एक दाखवते पटकन. बघा बघा हे लोक असे थांबले होते काकू एकदम शिव करून. आणि ह्यांनी हे डेकोरेशन केलंय ह्या वेळेस.
चांगलं वाटतंय. असंच करत राहा. व्हेरी गुड. कारण की त्यांना आम्ही ऑलरेडी फोन करून म्हटलं होतं की पटकन आम्ही येतोय. त्यांनी हे डेकोरेशन केलं आणि आपले गणपती बाप्पा इकडे. कोणी काकूला आणि आजीला करायला लावलं पटकन. व्हेरी गुड मैत्रिणाजी. आहेत म्हणलं तर आपल्याला लावून दे तिथं. इकडं बाकीच्या ठिकाणी नाही लावायचं ना म्हटलं. मग हे करताना तरी ओके रिव्हील करताना हळूहळू तुम्ही सगळं आपलं आत्ताने सांगायचंय गाईस. गणपती बाप्पा. दीदी नाही दिसली मला. दीदी इकडे आहे. दीदी काय करते? काही नाही. मला एकदम इतकं बरं वाटतंय. मला असं ते मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे. हा गणपती पण तुम्ही आता मी जेव्हा माझ्या हातात होता मी जेव्हा आले तेव्हा तुम्ही बघू शकले असते की म्हणजे तुम्ही बघितलं का नाही नोटीस केलं का नाही मला नाही माहिती पण माझ्या डोळ्यात पाणी आलं. हा गणपती खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी. माहित नाही का मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं होतं जेव्हा आम्हीच लोक गेलो तुम्हाला मी जसं सांगितलं तेव्हाच मला असं ते झालं की यार दिस इज द वन आणि मला तोच बुक करायचा होता. आणि मी तिकडून नेहमी तुम्हाला सांगितलं की जात होते बघत होते बट तसं झालं की फायनली तोच आणलाय मी आणि तो एक आनंद आणि एक जो पीस म्हणता ना तो होता आता. आणि वैभवीला ऍक्च्युली हे आम्ही रेकॉर्डिंग करतो हे पण मी खरं सांगते. साईराज एकदा माझं रेकॉर्ड मी तुझं रेकॉर्ड करतो आणि त्याला तो एक काय म्हणतात त्याला मला तो शब्द पण नाही आठवते. कशाला असं अचानक कॅन्डिड मला हा वर्ड काय नाही आठवत. मला आता सुचत नाहीये. मी डायरेक्ट विचार आहे माझ्या डोक्यात आणि तो डायरेक्ट असं दिसतोय मला अजून पण डोक्यात. खरंच आधी हे जे मी म्हणते हे खरं नॅचरल आहे. त्याला मुवमेंट घ्यायचं होतं हे कॅन्डिड आहे सध्या हे घेऊ शकतो तू. खूप बरं वाटतंय मला. खूप खूप छान वाटतंय हा गणपती आमच्या घरात. आणि हा असं नाही पण गणपती बाप्पा आलेत. और ये देखो ये गधे यहाँ पे नाच रहे. बघा आणि इकडे तुम्हाला मी सकाळी जी दाखवलेली ही पूजा आहे. येस सो गाईज बघा एवढं लावून ठेवलंय आम्हाला वेड्यासारखं. आम्हाला म्हणते नाही मला प्रेस नाही करू शकत. हा गणपती खूप स्पेशल आहे माहित नाही का सगळ्याच गोष्टींमधून. येस सो गाईज मी आता असं म्हणते की इनचे नाच बघा तोपर्यंत. ये व्लॉगिंग के लिए ऐसे कंटेंट देते ये लोग वही जैसे और ये शाम्भवी जैसे उसको कॉपी करते हुए. नाच ना नाच यार. मी हे इंट्रो टाकेल पटकन नाच ना यार. चल फुट चल आली नाव हातून तू फुट चल. तू फुगशील फुगी. सो गाईज मी हा व्लॉग इथेच एंड करतेय कारण की उद्या सकाळी मी तुम्हाला आमचा गणपती बाप्पा दाखवेल की तो कसा आहे. मी एवढं त्याचं कौतुक केलंय. प्रत्येक गोष्ट अशी तुम्हाला एवढं असं आहे तो तसं आहे करून सांगितलंय. थोडंसं तुम्ही बघितलंय माहिती आहे मला पण तो पण मी ब्लर करेल प्रयत्न करेल ब्लर करायचा. तुम्ही उद्या मी व्लॉग परत शूट करते. तो हा व्लॉग मी इथेच एंड करते. सो टिल देन गाईज वैभवी ये पटकन पटकन ये 1 2 3 गो पळत ये. ओके गाईज सो हा पार्ट गणपती बाप्पाच्या सिरीजचा हा पार्ट 1 आहे. तो मी इथे एंड करतेय. मूर्ख सांभवी ये पटकन. सांभवी मूर्ख. आम्ही किती मोठे झालोय आता आणि तेव्हाचा ब्लॉग आणि आताचा. शिवराज हा आमचा भाऊ आणि असंच सांभवीचं तोंड आणलं होतं. साईराज पण तसंच करत होता. सेम सगळं तसंच आहे. आम्ही अजून पण तसेच आहोत गाईज. मला असं वाटतं तेव्हापासून आपण रेकॉर्डिंग घेतलं असतं तर किती बदललं. तुझ्याकडे आता आपल्याकडे खूप कॉन्टेंट असतं. हो सौरभ जोशी सारखं. शांभवी नको आम्ही असं लाईन. चला गाईज सो आपण ब्लॉग एंड करतोय. आपल्याला उद्या सकाळी परत एकदा ब्लॉग शूट करायचा. किती वेळ बोलले की भाई. अरे त्यांना सांगते ठीक आहे गाईज. सो टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स बी स्ट्रॉंग डू स्माइल अँड feel the vibe. मारो चालू feel the vibe.
बघा ही तयारीला लागले आहेत ऑलमोस्ट. हे थोडीशी मी दाखवते आत्ताच. हे पोहे भाजायला लागलेत आणि हे लाडूची तयारी करतात. ते आता फराळ बनवायचा आहे. सुरुवात करायची. ओके. उद्या मोदक करायचे आधी गणपती बाप्पाला आणि मग संध्याकाळी बेसन लाडू रवा लाडू करायचं. ओके. त्याची तयारी ही चालू आहे आता. हे सारणाचं खोबरं किसलं. ओके. सारणाचं खोबरं किसलंय. हे पण एकूण एक डिटेल द्यायची आहे त्या लोकांना. ठीक आहे चालेल. चलो बाय. काय म्हणली? काय शूटिंग नाही करायचंय का तसं? काय आपल्या मंदिरावर असा काळा पेपर टाकायचा मोठा असं प्लॅस्टिकचा सारखे वाटेल आणि मध्ये वा वैद्यराजी. आणि या म्हणे आम्ही काय घालणार रे घागरे व्हाईट कलरचे अम्रपाली. आणि कोण बनणार आहे? सुंदरा. सांगा थीम रिव्हील करा सगळी आत्ताच. कॉस्ट्युम तो करूया असं. काय तुम्ही तिघी भोले बाबांच्या मुली, शंकराच्या मुली. सुंदरी, जया, विजया, नाशिक सुंदरी. ब्लॉग एंड करत होते आणि हे काय हा सगळं सांगून द्या. करू सगळं सांगा. तू त्यांना डान्स शिकव तुझ्या कथ्थकचा. ओके. हा व्हेरी गुड गाईज.